नोकरी व व्यवसायासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येतात। शहराची वाढलेली लोकसंख्या, नव्यानं समाविष्ट झालेली गावं यामुळे सर्वच पायाभूत सुविधा पुरवता पालिकेच्या नाकी नऊ येतात। शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। आतापर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून 14 टीएमसी पाणी मिळत होतं। हे पाणी पुरत नसल्यानं महापालिका प्रशासनानं जलसंपदा विभागाकडे 22 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी केली होती। या मागणीबाबत सकारात्मक विचार करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 80% सांडपाण्याचा पुनर्वापर करा, मग भविष्यात 22 टीएमसी पाणी शहरासाठी देण्याचा विचार करून असं आश्वासन दिलंय। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। आधीच्या कालवा समितीच्या बैठकीत पुण्याचे पाणी केवळ 14 टीएमसी कोट्या एवढे मर्यादित ठेवा व उरलेले पाणी हे शेतीला द्या, अशी कठोर भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती। सोमवारी पुणे महानगरपालिकेत विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत बोलताना विखे पाटील म्हणाले, पुण्याचा पाणी वापर वाढल्याने दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होत आहे। पुणेकर जेवढं पाणी वापरून सोडून देत आहेत त्यापैकी 80% पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सिंचनासाठी सोडणं अपेक्षित आहे। मात्र केवळ 30 ते 40% पाण्यावरच प्रक्रिया होत आहे। यामुळे एचटीपी प्रकल्पाची संख्या वाढवणं गरजेचं आहे। यासाठी पुण्यासह समाविष्ट गावात तसेच नदी शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतींचे क्लस्टर करून थेट पाण्यावर प्रक्रिया केंद्रे उभारली जातील। पुणे महापालिका का मागते जादा पाणी ते पाहूयात। जलसंपदा विभागाने यापूर्वी पुण्याला 14 टीएमसी पाणी मंजूर केलं आहे। मात्र गेल्या काही वर्षात पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने 34 गावांचा समावेश झाला। शहराचं नागरीकरण वेगाने होत आहे, लोकसंख्या देखील वाढली आहे। राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून तसेच देशभरातील लोक विविध राज्यातून नोकरी, व्यवसाय, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थायिक होत आहेत। या कारणांमुळे पायाभूत सुविधांबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे। म्हणून पुण्याला 22 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी पालिका करते। यातील 40% पाण्याची गळती होत आहे। ही गळती रोखण्यासाठी महानगरपालिकेने समान पाणी पुरवठा योजना सुरू केली। यातून 15% गळती कमी होईल असा विश्वास पालिकेला आहे। विखे पाटील म्हणाले, मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी पुणे महापालिका उचलत आहे। पालिकेकडे 730 कोटींचा थकबाकी आहे, अद्याप भरलेली नाही। पुणे आणि पिंपरीला पाणी देण्यासाठी टाटांच्या मुळशी धरणातून 10 टीएमसी पाणी घेण्याचा विचार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।